साहित्यातला आनंदवाटा. आत्तापर्यंत मी माझ्या आयुष्यातल्या घटना रेखाटल्या खऱ्या, पण पुस्तकावर मी किती अवलंबून राहत आले आहे त्याबद्दल सांगायचंच राहिलं. तेही आता सांगते. पुस्तकांशी माझं जुळलेलं हे नातं केवळ आनंद वा ज्ञानासाठी नव्हतं. सर्वसामान्य माणसाला त्याच्या डोळ्यातून आणि कानातून जे जगाचं ज्ञान होतं ते ज्ञान मला पुस्तकामधून मिळालं. पुस्तकांचं माझे कान आणि पुस्तकच माझे डोळे. इतर कोणाच्या शिक्षणात नसेल एवढा मोलाचा वाटा पुस्तकाने माझ्या शिक्षणात उचललेला आहे. पहिली गोष्ट मी 1887च्या मे महिन्यात वाचली. त्यावेळी मी 7 वर्षांचे होते. तेव्हापासून आजपर्यंत माझ्या भुकेल्या बोटांना छापील असं जे जे गवसलं ते मी मोठ्या आतुरतेनं आत्मसात करत आले आहे. मी याआधी सांगितलंच आहे, माझ्या शिक्षणाच्या सुरुवातीच्या काळात मी अगदी नियमितपणे असं शिकले नाही. त्यात निश्चित आणखी नव्हती. तशीच माझ्या वाचनालाही शिस्त अशी नव्हती. माझ्याकडे अंधांसाठी असलेली उठावदार अक्षरांची पुस्तकं फार थोडी होती. त्यात एक अगदी प्राथमिक वाचनाचं पुस्तक होतं, लहान मुलांसाठी असलेल्या गोष्टीचं. दुसरे एक पृथ्वीसंबंधी माहिती देणारी पुस्तकही होतं. तरीही होती तेवढी पुस्तके मी पुन्हा पुन्हा वाचायची, त्यातले शब्द हाताळून झिजेपर्यंत. त्यानंतर मी हे पुस्तक वाचायला घेतली तर बोटांनी त्यातले अक्षरं जाणवायची नाहीत. कधीकधी बाई मला कळतील अशा गोष्टी, कविता मला वाचून दाखवायच्या, माझ्या हातावर अक्षर जुळवून मला सांगत. पण खरं तर वाचन मला एकटीनंच करायला जास्त आवडायचं, कारण मला आवडलेल्या गोष्टी मी पुन्हा पुन्हा वाचत असे. मी बोस्टनला पहिल्यांदा गेले होते तेव्हापासून खऱ्या अर्थानं वाचायला लागले. तिथल्या अंधांच्या संस्थेतल्या ग्रंथालयात रोज थोडा वेळ मी जायची. हरकून जाऊन ह्या पुस्तकांच्या कपाटात डोकावू, त्या कपाटाला हात लाव, असं माझं चालायचं. ज्या पुस्तकावर माझी बोटं स्थिरावत ते मी वाचायला घ्यायची. वाचताना दहातला एखादा शब्द कळवा संबंध, पानातले 2 शब्द कळत. माझ्या लेखी काही फरक पडत नसे. मी आपली वाचत सुटायची. मला शब्दांचीच मोठी जादू वाटायची. माझं वाचन तेवढं सावध नव्हतं, जाणीवपूर्वक म्हणतात तसं ते नव्हतं. तरीही त्या काळात मी जे जे वाचायची ते माझं मन जसं शोषून घ्यायचं. अनेक शब्द वाक्य लक्षात राहायची, त्यांचा अर्थाचा मला पत्ता नसायचा. पण मी वाचायला आणि लिहायला सुरुवात केल्यानंतर हे शब्द, ही वाक्य चटकन आठवायची. माझं समृद्ध शब्दसंग्रह बघून मित्र तोंडात बोट घालायचे. या सुरुवातीच्या काळात मी ह्या पुस्तकातलं थोडं वाच, त्या पुस्तकातलं थोडं वाच असं करायची. बरीचशी कविता मी अशाच अजानपणं वाचली. मग एक दिवस एक गोष्ट भेटली, लिट्स लॉर्ड फॉन्टलरॉय समजून अशी वाचलेली हीच पहिली गोष्ट. एक दिवस बोस्टनमध्येच ग्रंथालयात मी एका पुस्तकात पार हरकून गेले होते. पुस्तक होतं द स्कारलेट लेटर. त्याचवेळी बाई तिथं आल्या. मला कोड्या टाकणारे काही शब्द त्यांनी मला समजावून सांगितले. मग म्हणाल्या, माझ्यापाशी एक छोट्या मुलाची एक छान गोष्ट आहे, ती तुला द स्कारलेट लेटरपेक्षा आवडेल. ही गोष्ट म्हणजे लिट्स लॉर्ड फॉन्टलरॉय. बाई ही गोष्ट मला वाचून दाखवणार होत्या खऱ्या, पण प्रत्यक्षात ही गोष्ट त्यांनी वाचून दाखवली ती बऱ्याच दिवसानंतर. कारण मधल्या काळात समुद्रकिनाऱ्यावरच्या एके गमतीचाच मला शोध लागत गेला. त्या आनंदात मला पुस्तकांचा पार विसर पडला होता. नंतर बाईसुद्धा काही दिवस बोस्टनमधल्या त्यांच्या मित्रमैत्रिणींना भेटायला गेल्या होत्या. त्या परत आल्यावर मात्र ताबडतोब त्यांनी लिट्स लॉर्ड फॉन्टलरॉय ही गोष्ट मला वाचून दाखवायला सुरुवात केली. आम्ही वाचत होतो ती वेळ, जागा आजही ठळकपणे आठवते. ऑगस्टमधली छानशी दुपारची वेळ होती. घराजवळच्याच 2 भारदस्त पाईंच्या झाडांना एक मोठा बिछाना झोपायासारखा टांगलेला होता. त्यात आम्ही बसलो होतो. गोष्टीसाठी दुपारचा जास्तीत जास्त वेळ मिळावा म्हणून आधीच काम आम्ही लगबगीनं उरकून घेतली होती. उंच गवतातून वाट काढत आम्ही झपाझप आमच्या झोपायाकडे जात असतानाच नागतोड्यांनी आमच्या भोवती एकच गर्दी केली. बरेच नागतोडे आमच्या कपड्यावर चिकटून बसले. बाई पुन्हा पुन्हा म्हणत होत्या, बसण्याआधी कपड्यावरचे हे नागतोडे काढून टाक. मला मात्र आता इतक्या क्षुल्लक गोष्टीत वेळ वाया घालवू नये असं ठामपणे वाटत होतं. झोपाळ्यावर पाईंच्या पानांचा सडा पडलेला होता. त्या झाडावर छान ऊन पडल्यानंतर गंध दरवळत असलेला, समुद्राचा वास मिसळलेली अतिशय आल्हाददायक हवा मनाला सुकवत होती. गोष्ट वाचायला सुरुवात करण्याआधी मला कळणार नाही अशा त्यातल्या खाचाखोचा बाईने स्पष्ट करून सांगितल्या. वाचता वाचता मला नवीन होते त्या शब्दांचे अर्थ त्या सांगायच्या. त्यामुळे एकसारखं वाचन तुटायचं.
पण एकदा गोष्टीशी समरस झाल्यावर आपण आणि एकदा ती कळतीयस लक्षात आल्यावर शब्दाकडे लक्षच गेलं नाही. आवश्यक वाटेल तिथं बाई मला मध्येच काही सांगायच्या, तेव्हा कधी एकदा पुढची गोष्ट सुरू होते असं मला व्हायचं. शेवटी आणखी शब्द आता जुळवता येणार नाहीत असं वाटण्या इतक्या बाई थकल्या. तेव्हा मला माझ्या अपंगत्वाची पहिल्यांदाच प्रखर जाणीव झाली. मी ते पुस्तक हातामध्ये घेतलं आणि वेड्यासारखी अक्षरच चाचपून बघू लागले. तेव्हाची माझी अधीर हळवी मनस्थिती आजही स्मरणात आहे. पुढं मी ॲनाग्नॉस यांना विनंती केल्यावर त्यांनी तत्परतेनं ही गोष्ट उठावदार पद्धतीनं तयार करून घेऊन मला दिली. एकदा गोष्ट हातात पडल्यावर मी ती पुन्हा पुन्हा वाचली. जवळजवळ पाठच झाली म्हणा ना. लिटस लॉर्ड फॉन्टलरॉय ही गोष्ट माझ्या बालपणातील एक जीवाभावाची मैत्रीण होऊन राहिली. ह्या गोष्टीपासून पुस्तकामध्ये मी खऱ्या अर्थानं रमायला लागले. पुढच्या 2 वर्षांच्या काळात घरी आणि बोस्टनमधल्या मुक्कामामध्ये मी कितीतरी पुस्तकं वाचून काढली. त्यातली ग्रीक हिरोज, ला फांतेनच्या बोधकथा, हॉर्थर्नचं वंडर बुक, बायबल स्टोरीज, लॅबन लिहिलेल्या शेक्सपियरच्या नाटकांच्या गोष्टी, डिकन्सनचं अ चाइल्ड्स हिस्ट्री ऑफ इंग्लंड, शिवाय अरेबियन नाईट्स, द स्विस फॅमिली रॉबिन्सन, द पिलग्रिम्स प्रोग्रेम्स, रॉबिन्सन्स क्रुसो, लिटल वुमेन आणि हैदी ही पुस्तकं आम्ही ठळकपणे आठवतात. हैदी ही सुंदर गोष्ट मी नंतर मूळ जर्मन भाषेतून ही वाचली. ही पुस्तकं मी अभ्यास आणि खेळाव्यतिरिक्त मिळालेल्या वेळात वाचत जायची तशी ह्या पुस्तकांची गोडी आणखी वाढायची. त्यांचा अभ्यास किंवा विश्लेषण वगैरे करायचं ते वयही नव्हतं. लेखनाची शैली आणि स्वतःच्या लेखनाकडेही माझं लक्ष नसायचं. त्या खरोखरच चांगल्या पद्धतीनं लिहिलेल्या आहेत की नाहीत हेही मला माहीत नव्हतं. ह्या पुस्तकांच्या रूपानं माझ्या पुढ्यात एक चमचमता खजिना होता. ऊन किंवा मित्रमैत्रिणींचं प्रेम आपण सहजतेनं आपलंसं करतो, त्या सहजतेनं मी ही पुस्तकं आपलीशी केली. ह्या पुस्तकामधलं लिटस वुमेन हे पुस्तक मला फार आवडलं. या पुस्तकामुळं मला ज्यांना दिसतं, ऐकू येतं अशा सर्वसाधारण मुलाबद्दल जवळीक वाटू लागली. माझ्या शारीरिक मर्यादामुळं माझ्या भोवतीचं जग जाणून घ्यायला पुस्तकांशिवाय माझ्यापुढं दुसरा मार्गच नव्हता. फॉन्तेनच्या बोधकथाचं आधी मी इंग्रजी भाषांतर वाचलं, तेव्हा या कथा मला फारशा भावल्या नाहीत. नंतर त्या मूळ फ्रेंच आवृत्तीतून वाचल्या तरी माझं हेच मत कायम राहिलं. फॉन्तेनच्या लेखनात चित्रमयता आणि भाषेवर हुकूमत असूनही का कोण जाणं, पण माणसाप्रमाणे बोलणाऱ्या वागणाऱ्या प्राण्यांच्या गोष्टी मला कधीच फारशा आवडलेल्या नाहीत. त्यात पुन्हा ला फॉन्तेन वाचकांच्या नैतिकतेला क्वचितच हात घालतो. त्याच्या गोष्टीमधलं मुख्य सूत्र म्हणजे विचार करण्याची बुद्धी आणि आत्मप्रेम. माणसाची नैतिकता मुख्यतः त्याच्या आत्मप्रेमातून येते. म्हणून आत्मप्रेमाला योग्य वळण लावून त्यावर विचारांचा अंकुश ठेवला तर मनुष्य सुखी होईल असा संदेश त्याच्या सगळ्या गोष्टींमधून दिलेला असतो. आणि मला तर वाटलं सगळ्या दुर्वर्तनाच्या मुळाशी आत्मप्रेमच असतं. अर्थात माझं हे मत चुकीचंही असू शकेल. मनुष्य स्वभावाचं निरीक्षण करण्याइतका जेवढा अनुभव फॉन्तेनला मिळाला तेवढा मला मिळण्याची कदापि शक्यता नाही. माझा आक्षेप आहे तो माकडा आणि कोल्ह्यांकडून जीवनातील महत्त्वाचे सत्य शिकण्यावर. पण मला द जंगल बुक आणि वाईल्ड ॲनिमल्स आय हॅव नोन ही पुस्तकं खूप आवडली. मला खऱ्याखुऱ्या प्राण्यासारखे प्राणी गोष्टीत असले तर ते जवळचे वाटतात. माणसांच्या व्यंगचित्रासारखे रंगवलेले प्राणी खरे वाटत नाहीत. प्राण्यांचे राग, लोभ, सुख, दुःख असतात. अशा प्राण्यांच्या भावनांबद्दल आपल्याला जवळीक वाढते. त्यातून काही तात्पर्य असलंच तर ते आपल्याला जाणवू नये इतकं सूचक असतं. प्राचीन ग्रीसबद्दल मला एक गूढ आकर्षण वाटायचं. साहजिकच ग्रीक साहित्यही मी वाचलं. विशेषतः होमर ह्या महाकवीचं महाकाव्य इलियड ह्या महाकाव्यामुळं मला ग्रीस म्हणजे नंदनवनच वाटायचं. इलियड मुळातून ग्रीकमधून वाचण्याआधी मी ट्रॉयची गोष्ट वाचलेली होती. त्यामुळे एकदा ग्रीक व्याकरणाची ओळख झाल्यावर मला इलियड समजून घेण्यात फारशी अडचण भासली नाही. श्रेष्ठ काव्य मग ते ग्रीक असो वा इंग्रजी सहृदयतेनं वाचलं की ते समजून घ्यायला दुसरा कोणी मध्यस्थ लागत नाही. इलियडनं मला अपार आनंद दिला. त्यातले सुंदर उतारे वाचताना मी जशी स्वर्गभ्रमण करते. माझ्या आयुष्यातल्या मला जखडून ठेवणाऱ्या स्थितीचाच शारीरिक मर्यादांचा मला पूर्णपणे विसर पडतो. इलियडप्रमाणेच
व्हर्जिल ह्या आणखी एक ग्रीक कवीचं काव्य इनिड ही मी वाचलं. हे काव्य मला इलियड इतकं थोर वाटत नसलं तरी तेही मला आवडलं. शब्दकोश किंवा अन्य कुठलं साधन मदतीला न घेता किंवा हे काव्य मी शक्य झालं तेवढं वाचलं. ह्यातल्या मला आवडलेल्या भागांचं भाषांतर करणं हा आता माझा एक आवडता छंद झाला आहे. व्हर्जिल मला ओपोलो ह्या काव्यदेवतेच्या चांदण्यातल्या एखाद्या सुंदर संगमरवरी शिल्पासारखा वाटतो, तर होमर तळपत्या उन्हात दमदार पावलं टाकत निघालेला, केस सुसाट वाऱ्यानं उडत असलेला असा एखादा देखणा सहसता तरुण वाटतो. इलियड वाचण्यापर्यंतचा माझा वाचनाचा प्रवास तितक्या सहजपणे झाला नव्हता. व्याकरण आणि शब्दकोशांच्या चक्रव्यूहातून कष्टानं वाट काढायला मला जो वेळ लागला तेवढ्या वेळात एखादा कितीदा तरी पृथ्वी प्रदक्षिणा करून आला असता. मध्ये परीक्षांचे अडथळे असायचे. ह्या सगळ्याला न जुमानता मी पुढं जात राहिले. आता ह्या वाटेवर खूप आनंद भेटत असला तरी त्यावेळी वाटायचा हा रस्ता संपणारच नाही कधी. ह्या वाचनाच्या वाटेवर बायबल तसं मला उशिराच कळू लागलं. लहानपणी बायबलमधल्या गोष्टी मला कोणी हातावर अक्षर जुळवत सांगितल्या तरी माझं त्यात मन लागत नसे. त्यातली अप्रचलित भाषा, पुनरावृत्ती ह्यामुळं त्या गोष्टी खऱ्या वाटत नसत. क्वचित मी डुलक्याही काढायची. पण बायबल समजायला लागल्यापासून मला त्यातून मिळणारा आनंद, प्रेरणा सदैव वाढत राहिलेल्या आहे आणि राहतील. दुसरं कुठलंच पुस्तक मला बायबल इतकं आवडत नाही. त्यातल्या बऱ्याच गोष्टी मला खटकतात, तरीही बायबल वाचल्यावर मनाला प्रगाढ शांती लाभते. दिसतात त्या गोष्टी क्षणभंगूर असतात आणि जे अगोचर असतं ते शाश्वत, अनादी, अनंत असतं. ह्या वाचनाचा प्रत्यय येतो. पुस्तक आवडायला लागल्यापासून शेक्सपियर मला आवडला नाही असं कधी झाल्याचं मला आठवत नाही. लॅमनं लिहिलेल्या शेक्सपियरच्या नाटकाच्या गोष्टी मी नेमक्या कधी वाचायला सुरुवात केली ते आता आठवत नाही, पण वाचल्या त्या बालसुलभ जाणीवीनं आणि नवलाईनं. त्यातही मॅकबेथ चा माझ्या मनावर खोल ठसा उमटला. गोष्टीतले बारीक सारीक तपशील स्मरणात राहायला मला एकदा वाचलं तरी पुरेसं असायचं. नंतर त्यातली भूतं आणि चेटकिनी स्वप्नातसुद्धा माझी पाठ सोडायचे नाहीत. गोष्टीतला तो खंजीर आणि लेडी मॅकबेथचा नाजूक गोरापण हात मला अक्षरशः दिसायचा. मॅकबेथ नंतर मी लगेचच किंग लिअर वाचलं. त्यातलं ग्लुसेस्टरचे डोळे काढले जातात ते दृश्य वाचताना मला वाढलेली भीती मी कधीच विसरणार नाही. ते दृश्य वाचल्यावर मी प्रक्षुब्ध झाले. बोटं जशी गोठली, क्षणभर माझं अंग आखरसलं, रक्त जसं शरीरावर धावू लागलं. एखाद्या लहान मुलीला जितका संताप येणं शक्य आहे तितका माझ्यात एकवटला. मर्चंट ऑफ व्हेनिस मधल्या शायलॉकबद्दल मला वाईट वाटलं. त्यानं प्रयत्न केला असला तरी त्याचं चांगलं वागणं जमलं नसतं. त्याला त्या दृष्टीनं मदत करणारं कोणी नव्हतं असं काहीसं माझं मत झालं. आजपर्यंत मी शेक्सपियरची नाटकं कितीदा तरी वाचली आहेत. काही भाग तर पाठ झाले आहेत. त्यातली कुठली ज्या नाटकं जास्त आवडतात असं कोणी विचारलं तर मी तशी निवड नाही करू शकणार. त्याच्या सदाबहार आणि नवलाईच्या नाटकाइतकीच त्याची गीतं आणि सुनीतही मला भावतात. अर्थात समीक्षणात शेक्सपियरबद्दल काय वाटतं ते जाणून घ्यायचा खटाटेप मी आता करत नाही. रागानं आणि माझ्या उत्साहावर पाणी पडेल ह्या भीतीपोटीही त्या वाटेला जायचं नाही असं मी पक्क ठरवून टाकले. अपवाद म्हणून रॅडक्लिफ कॉलेजात किट्रेस ह्यांच्यासारखे प्राध्यापक भेटल्यामुळे मी माझ्या एकतर्फी कराराचा भंग केला. शेक्सपियरच्या नाटकामध्ये आणि एकूणच ह्या जगात मला न समजलेल्या बऱ्याच गोष्टी आहेत ह्याची मला जाणीव आहे. पण हळूहळू पडद्यामागून पडदे वर जात मला त्यातले विचार आणि सौंदर्य अनुभवता आले तर त्यांचा आनंद जास्त होतो. मी इतिहासप्रेमीही आहे. मला मिळेल ते इतिहासविषयक पुस्तक मी वाचून काढले. ग्रीनचं निपक्षपाती चित्रमय शैलीतलं हिस्ट्री ऑफ द इंग्लिश पीपल, फ्रीमचं हिस्ट्री ऑफ युरोप, हे इमर्टनच्या मिडल एजेसपर्यंत, स्वीटननं लिहिलेल्या जगाच्या इतिहासामुळे पहिल्यांदा इतिहासाचा मोल मला जाणवला. हे पुस्तक मला माझ्या 13व्या वाढदिवसाची भेट म्हणून मिळालं होतं. माझ्या कॉलेजच्या अभ्यासामुळे जर्मन आणि फ्रेंच साहित्याशी माझी ओळख झाली आहे. जर्मन लोक जीवनात आणि साहित्यातही सौंदर्यापेक्षा सामर्थ्याला, जोरकसपणाला, संकेतापेक्षा सत्याला जास्त मानतात. प्रत्येक गोष्ट ते आवेशानं, घणाघाती जोमानं करतात. जर्मन माणूस बोलतो तेव्हा समोरच्याला प्रभावित करण्याचा त्याचा हेतू नसतो.
तो बोलतो ते अंतरंगात खदखदणाऱ्या विचारांना वाट करून देण्यासाठी, नाहीतर त्याचा जणू स्फोट होईल असं त्याला वाटत असतं. तरीही जर्मन साहित्य लेखनातला तोल सुरेखपणे साधलेला अनुभवास येतो. जर्मन साहित्यातलं मुख्य वैभव म्हणजे स्त्रीच्या सामर्थ्यशाली निस्वार्थ प्रेमाबद्दलचा आदरभाव. गटेच्या फाउस्टमध्ये हा भाव गूढपणे व्यतीत झालेला आहे. फ्रेंच लेखकांमध्ये मला मोलेर आणि रोसिन ह्या दोघांचं लेखन प्रिय आहे. बाल्झॅक आणि मेरीमे यांच्या लेखनातले काही भाग समुद्रावरून वाहत येणाऱ्या वाऱ्यांसारखे झोंबतात. व्हिक्टर ह्युगोची प्रतिभा, बुद्धिमत्ता आणि अद्भुत रम्यता यामुळे तोही मला थोर वाटतो. मात्र माझ्या साहित्यिक उर्मीशी जुळणाऱ्यातला ह्युगो नाही. पण शेवटी ह्युगो काय, गटे काय आणि शिलर काय, कोणत्याही देशातले साहित्यश्रेष्ठ काही शाश्वत मूल्य मांडत असतात. त्यांच्या साहित्यातलं सत्य, शिव आणि सौंदर्य या त्रयींच्या आविष्कारापुढे मी नतमस्तक होते. मला वाटतं मी माझ्या ग्रंथमित्रांबद्दल खूपच लिहिलं, तरी माझ्या सगळ्यात आवडत्या लेखकांचा मी उल्लेख केला आहे. एवढ्यावरून माझं या मित्रांचं वर्तुळ मर्यादित, संकुचित आहे असा कोणाचा समज झाला तर तो चुकीचा ठरेल. मला ह्याशिवाय अनेक लेखक अनेक कारणांसाठी आवडतात. कार्लाईल आवडतो, तेही त्याच्या लेखनातल्या रांगडेपणामुळे आणि ढोंगीपणावर त्यानं कडाडून केलेल्या प्रहारामुळे. वर्ड्सवर्थच्या सुंदर कवितांमधून मनुष्य आणि निसर्ग ह्यांच्यातलं अद्वैत जाणवतं. मार्क ट्वेन कोणाला आवडणार नाही, तो तर जणू देवांचाही लाडका. म्हणून तर सगळ्या जगाचं शहाणपण त्याच्यात ठासून भरले. न जाणो या माणसाला निराशा वेढून टाकेल ह्या भीतीनं की काय, त्याचं देवाने त्याच्यावर मनावर प्रेम आणि विश्वासाचे एक इंद्रधनुष्य कायमच करून ठेवले. स्कॉट आवडतो, ते त्याच्या साहित्यातला ताजेपणा, नाविन्य, दमदारपणा आणि सचोटीमुळे. आशावादाच्या लख्ख सूर्यप्रकाशात मनातून आनंद आणि सदिच्छेची कारंजी उसळत आहेत असं सगळे साहित्य मला आवडतात. अर्थात त्यात क्वचितच रागाचे तुषार आणि सहानुभूतीचे, करुणेचे आश्वासक जलबिंदूही असतात. थोडक्यात साहित्य ही माझी स्वप्नभूमी आहे. अतीव सुखदायक. इथं मी खऱ्या अर्थानं स्वतंत्र असते. ह्या माझ्या ग्रंथमित्रांशी सुखसंवाद करण्यात कोणताही अडसर नसतो. ते मोकळेपणानं, दिलखुलासपणे माझ्याशी बोलतात. त्यांचं विशाल प्रेम आणि स्वर्गीय औदार्य यापुढं मी शिकलेल्या आणि मला शिकवलेल्या साऱ्या गोष्टी थिट्या वाटतात.